Hello friends, today we are study the topic phanerogams from chapter classification of plants. First, we see the definition of the phanerogams. The plants which have a special structure for reproduction and produce seeds are called phanerogams. आता इथे बघा की the plants which have a special structure for reproduction याचा अर्थ काय की ज्या वनस्पतीमध्ये प्रजननासाठी विशिष्ट ऊती असून त्या बिया निर्माण करतात. द प्लांट्स विच हॅव स्पेशल स्ट्रक्चर फॉर रिप्रोडक्शन म्हणजे प्रजनन अँड प्रोड्यूस सीड्स म्हणजे बियांची निर्मिती करणे. मग याचा अर्थ काय होतो की अशा वनस्पती की ज्यांच्यामध्ये प्रजननासाठी विशिष्ट प्रकारच्या ऊती असून त्या काय करतात, बियांची निर्मिती करतात, त्याला म्हणतात फॅनेरोगॅम्स. म्हणजेच आपण त्याला बीजपत्री वनस्पती असे म्हणतो. मग आता या बीजपत्री वनस्पतीचे प्रामुख्याने दोन विभाग पडतात. त्यामध्ये पहिला विभाग जो आहे म्हणजे त्याला डिव्हिजन जिम्नोस्पर्म अँड सेकंड डिव्हिजन एन्जिओस्पर्म, ज्याला आपण अनावृत्तबीजी वनस्पती आणि आवृत्तबीजी वनस्पती असे म्हणतो. यापैकी आपण या ठिकाणी आता प्रामुख्याने जो पहिला अभ्यास करतो आहोत, तर इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड आर फॉर्म विच कंटेन द एम्ब्रिओ अँड स्टोअर्ड फूड. मग आता बघा, इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर या वनस्पतीमध्ये प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होताना ज्यामध्ये भ्रूण आणि अन्नसाठा असतो. इन दिस प्लांट्स आफ्टर द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन सीड्स आर फॉर्म विच कंटेन द एम्ब्रिओ अँड स्टोअर्ड फूड म्हणजे प्रजनन प्रक्रियेनंतर बिया तयार होतात ज्यामध्ये भ्रूण आणि अन्नसाठा असतो. आता या ज्या बिया तयार होतात तर यामध्ये बघा, जेव्हा बिया सुरुवातीला रुजतात, ड्युरिंग द जर्मिनेशन ऑफ द सीड द स्टोअर्ड फूड इज यूज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ. म्हणजे काय, तर ड्युरिंग जर्मिनेशन ऑफ द सीड द स्टोअर्ड फूड इज यूज फॉर द इनिशियल ग्रोथ ऑफ द एम्ब्रिओ म्हणजे बिया रुजताना सुरुवातीचा काही काळ हा भ्रूणाच्या वाढीसाठी या अन्नाचा वापर केला जातो किंवा या अन्नाचा वापर होतो. आता यामध्ये डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड आर एनक्लोज इन अ फ्रूट ऑर नॉट म्हणजे बिया फळामध्ये झाकलेल्या नसणे किंवा बिया फळामध्ये झाकलेल्या असणे. डिपेंडिंग अपॉन वेदर द सीड आर एनक्लोज इन अ फ्रूट म्हणजे फळामध्ये बिया ज्या असतात त्या फळामध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे, हा जो भाग आहे इट इज क्लासिफाईड इट इन टू द जिम्नोस्पर्म अँड एन्जिओस्पर्म म्हणजे बिया फळामध्ये झाकलेल्या नसणे किंवा असणे ह्या वैशिष्ट्यावरून या वनस्पतींचे दोन भाग पडतात. यामध्ये पहिला जो आहे तो जिम्नोस्पर्म आणि दुसरा जो आहे तो एन्जिओस्पर्म, ज्याला अनावृत्तबीजी आणि आवृत्तबीजी असं म्हटलं जातं. आता मग आपण यामध्ये पहिला जो विभाग आहे किंवा ज्याला आपण डिव्हिजन म्हणतो, डिव्हिजन जिम्नोस्पर्म, त्याचा या ठिकाणी अभ्यास करूयात. आता इथे बघा, ऑब्झर्व ऑल दी गार्डन प्लांट्स लाईक द सायकस, क्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली एक्सेट्रा अँड कम्पेअर देम अँड नोट द सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस अमंग देम. विच डिफरन्सेस डिड यू नोटीस बिटवीन द जिम्नोस्पर्म अँड एन्जिओस्पर्म, देन राईट दॅट डिफरन्सेस. म्हणजे काय बघा, आता तुम्हाला समोर इथे स्क्रीनवरती एक पिक्चर दिसतं. अशाच प्रकारे तुम्ही तुमच्या गार्डनमध्ये सायकस, ख्रिसमस ट्री, हिबिस्कस, लिली असे जे वेगवेगळे प्लांट्स आहेत त्यांचं काय करायचं आहे, निरीक्षण करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कोणकोणत्या डिफरन्सेस किंवा सिमिलॅरिटीज आढळून येतात त्या नोट करायच्या आहेत आणि नोट करून त्यांच्यामध्ये साम्य आणि डिफरन्सेस तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे आणि त्यातून मग तुम्ही जिम्नोस्पर्म आणि एन्जिओस्पर्म याचा या ठिकाणी काय करणार आहात, अभ्यास करणार आहात. आता आपण इथे पहिल्यांदा डिव्हिजन जिम्नोस्पर्मच्या संदर्भामध्ये काही कॅरेक्टर्सचा विचार करू. आता यामध्ये बघा, तुम्हाला पहिला कॅरेक्टर या ठिकाणी लक्षात येईल की जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरेनियल अँड वुडी इन नेचर. आता इथे बघा,
जिम्नोस्पर्म आर मोस्टली एव्हरग्रीन, पेरेनियल अँड वुडी. मग आता यामध्ये याचा अर्थ काय की मोस्टली एव्हरग्रीन म्हणजे सदाहरित. त्यानंतर पेरेनियल म्हणजे बहुवार्षिक आणि वुडी म्हणजे काष्टमय. म्हणजे अनावृत्तबीजी गटातील ज्या वनस्पती असतात त्या बहुधा सदाहरित, बहुवार्षिक आणि काष्टमय असतात. त्यानंतर दुसरा जो भाग आहे, डिअर स्टेम्स आर विदाऊट ब्रांचेस. आता बघा, ब्रांच म्हणजे फांद्या आणि या ठिकाणी स्टेम्स म्हणजे खोड. म्हणजेच काय, या वनस्पतीच्या खोडांना फांद्या नसतात. डिअर स्टेम्स आर विदाऊट ब्रांचेस म्हणजे त्यांचे जे स्टेम असतात ते विदाऊट ब्रांचेस म्हणजे त्यांचे जे खोड असतात त्यांना फांद्या नसतात. त्यानंतर तिसरं, द लीव्स फॉर्म ए क्राऊन. क्राऊन म्हणजे मुकुट. या वनस्पतीमध्ये पानांचा मुकुट तयार झालेला असतो. त्यानंतर आपल्याला पुढचं वैशिष्ट्य काय सांगता येईल की दीज प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लावर्स ऑन डिफरंट स्पोरोफिल ऑफ दी सेम प्लांट. दीज प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लावर. आता यामध्ये बघा की मेल म्हणजे नर आणि फिमेल म्हणजे मादी. तर दीज प्लांट्स बिअर मेल अँड फिमेल फ्लावर म्हणजे या वनस्पतीमध्ये नर आणि मादी अशा प्रकारची फुलं त्या ठिकाणी तयार होतात किंवा निर्माण होतात. पण कशी, ऑन डिफरंट स्पोरोफिल ऑफ दी सेम प्लांट म्हणजे या वनस्पतीची नर आणि मादी फुले एकाच झाडाच्या परंतु वेगवेगळ्या बीजाणूपत्रावरती येतात. म्हणजे त्यांचं झाड एकच असतं पण वेगवेगळे बीजाणूपत्र जे असतात त्यावरती मेल आणि फिमेल फ्लावर येतात. अँड सीड ऑफ दिस प्लांट डू नॉट हॅव द नॅचरल कव्हरिंग. आता महत्त्वाचं वैशिष्ट्य बघा की द सीड ऑफ दिस प्लांट डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग. आता नॅचरल कव्हरिंग म्हणजे तर काय, नैसर्गिक आच्छादन. सीड ऑफ दिस प्लांट डू नॉट हॅव द नॅचरल कव्हरिंग, दॅट इज प्लांट डू नॉट फॉर्म द फ्रूट अँड देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज द जिम्नोस्पर्म. म्हणजे यामध्ये प्लांट डू नॉट फॉर्म फ्रूट यामध्ये बघा की यांच्या ज्या फळं येत नाहीत म्हणजे नैसर्गिक आच्छादन नसतं आणि यांना फळे येत नाहीत आणि म्हणूनच यांना काय म्हणतो आपण, अनावृत्तबीजी वनस्पती. म्हणजेच याचा अर्थ बघा, सीड्स ऑफ दिस प्लांट डू नॉट हॅव नॅचरल कव्हरिंग म्हणजे या झाडांच्या ज्या बिया असतात त्यांच्यावरती नैसर्गिक आच्छादन नसतं. दॅट इज प्लांट डू नॉट फॉर्म फ्रूट्स म्हणजे याचा अर्थ काय, यांना फळे येत नाहीत आणि म्हणूनच आपण देअरफॉर दे आर कॉल्ड ॲज द जिम्नोस्पर्म. आता विद्यार्थी मित्रांनो, जिम्नोस्पर्म या शब्दाचा अर्थ बघा, यात दोन शब्द आहेत. एक आहे जिम्नोस आणि दुसरा आहे स्पर्म. आता जिम्नोस या शब्दाचा अर्थ काय होतो तर न झाकलेले किंवा त्याला दुसरा शब्द आहे अनावृत्त आणि स्पर्म याला आहे बीज म्हणजे अनावृत्त बीज आणि म्हणून मग याचं नाव काय आहे, ही जी डिव्हिजन आहे फर्स्ट त्याला आपण जिम्नोस्पर्म म्हणतो म्हणजे अनावृत्त बीजी वनस्पती. मग याची उदाहरणं आपल्याला विचारली तर काय सांगता येतील, सायकस, ख्रिसमस ट्री, पायनस, मोरपंखी ही काय आहेत, उदाहरणं आहेत. तर अशा प्रकारे हा आपण भाग बघितला तो आहे की जिम्नोस्पर्म. आता